ओम गुरुवे नमः. सुगवेच्या सर्व सदस्यांना माझे आशीर्वाद. आज आपल्याला 9व्या प्रकरणातील 20वी ओवी पाहायची आहे. ती ओवी अशी आहे. जाणीव याची परी प्रवेशता अंतरी, तेथे एक लीच उरे उरी आपणी याची. आता या ओवीचा अर्थ पाहायसाठी थोडा आपल्याला संदर्भ घ्यावा लागेल मागच्या ओवीचा. काल आपण जी पाहिली होती 19वी ओवी ती. जैसे कुर्मे आकुंचन जैसे कुर्मे आकुंचन केले, कर चरण शिर अंतरी नेले, मग आपणिया आपण उरले अखंडित. ही काल ओवी आपण चा अर्थ पाहिला होता की कासव जसा आपलं सर्व अंग आकुंचन करून घेतो, आतमध्ये ओढून घेतो, आपलं शिर आतमध्ये ओढतो, हातपाय आतमध्ये ओढतो, त्याप्रमाणे आपण जर आपली इंद्रिये जी बाह्यवर्ती आहेत ती अंतस्थ केली, कासव जसा आत करतो आपली सर्व इंद्रिये, तसं आपण आपली पण इंद्रिये जर अंतस्थ केली, अंतर्वर्ती केली, तर मग आपण उरले अखंडित. मग कोणी उरत नाही, आपण एकटेच उरतो, आपल्याशिवाय कोणीही दुसरं राहत नाही. आणि मग जे वेदांचं महावाक्य आहे अहम ब्रह्मास्मी, त्याचा अनुभव आपल्याला येतो. अशा या ओवीचा अर्थ आहे. आणि त्या पुढची ही ओवी 20वी अशी आहे. त्याच्यात हाच संदर्भ घेऊन जाणीव याची परी प्रवेशता अंतरी. एकदा आपली इंद्रिये बाहेर जाणारी किंवा वृत्ती ज्या बाहेर जाणाऱ्या आहेत आपल्या, त्या वृत्ती आपल्या बाहेरनं परतवून आत आणल्या, बाहेरचा काही विचार नाही केला आपण मनामध्ये, ध्यानाला बसलो असताना शांतपणे बसलो, जसं या आधीच्या ओव्यांमध्ये सांगितलं, हे एकांत स्थळी बसा, शांतपणे बसा, एका आसनामध्ये बसा व्यवस्थित, आणि मग जे मनामध्ये विचार येतात ते परतवून लावा, जे दृश्य दिसतात ते विसरा, आणि ज्या बाहेर जाणाऱ्या वृत्ती आहे तर त्या अंतस्थ करा, असं सांगितलं. आणि असं केल्यानंतर काय होईल की जी मग आपल्याला त्यातून जाणीव तयार होईल. आपल्याला त्यातून जाणीव तयार होईल, म्हणजे आपल्या स्वरूपाविषयीचं ज्ञान त्यातून जे आहे उत्पन्न होईल. आणि मग आपल्याला कळेल की तेथे एक लीच उरे उरी आपण यायची, की कशालाही आणि काहीही उरलेलं नाही आहे, दृश्य संपलेलं आहे, कोणी दुसरं नाही आहे, आणि मी फक्त एकटाच अस्तित्वामध्ये आहे याची आपल्याला जाणीव होईल की मी एकटाच उरलेला आहे. असा या ओवीचा अर्थ आहे. जाणीव याची परी प्रवेशता अंतरी, जाणीव म्हणजे ज्ञान. याप्रमाणे हे ज्ञान आपल्या अंतरात प्रवेश होईल.
कशाचं ज्ञान? मी एकटा असल्याचं. तेथे एकलीच उरे उरी, तेथे मग मी एकटाच असा उरेन आणि मीच ब्रह्म आहे याची मला जाणीव होईल आणि एकलीच उरे उरी आपणही याची, आपणच एकटे आहोत असं ज्ञान होईल. अशी ही 20वी ओवी आहे. आता आपण 21वी ओवी पाहू. आपण एकी एकला, दुजा नाही देखिला, ज्ञान मात्र संचला आत्माराम. आपल्याला याचा अनुभव येईल ध्यानामध्ये, जेव्हा सर्व दृश्याचा निराश होईल, सर्व विचारांचा निराश होईल, दुसरे कोणतेही ऑब्जेक्ट राहणार नाहीत, दुसरे कोणतेही व्यथा राहणार नाहीत किंवा दुसऱ्या कोणत्याही स्मृती राहणार नाहीत. अशा स्थितीमध्ये आपल्याला आपण एकटा असल्याचा आनंद होईल, एकटा असल्याचा अनुभव होईल. आपण एकी एकला, दुजा नाही देखला, दुसरं काहीही राहणार नाही. ज्ञान मात्र संचला आत्माराम. आणि जी एकटेपणाची जाणीव आहे ती ज्ञान मात्र संचारला, म्हणजे ती ज्ञानरूप अशीच ती जाणीव राहील. मी एकटा आहो, पण एकटा कसा? हातापायाचा मी एकटा नाही, मी मनबुद्धी चित्त अहंकार घेऊन एकटा नाही, तर या स्थूल आणि सूक्ष्म आणि कारण अवयवाशिवाय मी एकटाच आहे आणि तो ज्ञानमय असा मी आत्माराम आहे अशी जाणीव होईल. तर या ही 21वी ओवी इथे संपते. या पूर्ण अध्यायामध्ये, अभ्यास योग नावाच्या अध्यायामध्ये, आणि फार जास्ती काही योगाविषयी सांगितलेलं नाही आहे. फक्त एवढं सांगितलं आहे की तुम्ही आसनात बसा, चित्त एकाग्र करा. चित्त एकाग्र केल्यानंतर बाहेरचा जो तुम्हाला थोडा त्रास होईल, बाहेरच्या विचारांचा, वृत्ती तुमच्या बाहेर जातील आणि बाहेरचे विचार किंवा बाहेरच्या काही घटना यांची आठवण तुम्हाला येईल, स्मृती येईल तुम्हाला, त्या सगळ्यांचा निराश करा. निराश करून जे आहे आणि आपला विचार, आपलं मन, आपलं चित्त जे आहे ते तुम्ही अंतर्वृत्त करा, अंतस्थ करा, आतमध्ये पहा आणि हृदयाकाशामध्ये पहा असं सांगितलं आहे. किंवा काल आपण जसं बोललो होतो की कुठलंही एक जे आहे हे ठेवून, ध्येय ठेवून त्या ध्येयाकडे चित्त एकाग्र करा असं काल आपण बोललो होतो. तर एकाग्र केल्यानंतर जे आहे हळूहळू 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 जेव्हा पूर्ण तुम्हाला एकाग्रता जेव्हा साधेल तेव्हा तुम्हाला असा अनुभव येईल की आपण एकटेच आहोत आणि जे काही दृश्य म्हणून आहे दिसत आहे आपल्याला डोळ्यांनी, वास्तविक त्याला काही ते काही अस्तित्वात नाही असा तुम्हाला अनुभव येईल. तर या पूर्ण 21 ओव्यांमध्ये आपल्याला विशेष शिकवणूक दिलेली आहे. ती आपल्याला आपल्या वृत्ती अंतस्थ करण्याची, आपले विचार जे बाहेर फिरतात आणि त्याच्यामुळे जे आपलं विश्व वाढतं, तर ते न करता याचा जे ज्ञानमार्गाचे साधक आहेत, जे उपनिषद प्रस्थानत्रयीचा अभ्यास करतात, भगवद्गीता, उपनिषद आणि ब्रह्मसूत्र याचा अभ्यास करून जे आहे परमात्म्याला जाणून घेण्याचे जे अभ्यास करतात, त्यांच्यासाठी फार समाधी लावणं आणि हे ते करण्याचा प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही आहे त्यांनी. पण जर त्यांना सतत त्रास होत असेल विचारांचा, फार विचार जर डोक्याला त्रास देत असतील, तर त्यांनी हा अभ्यास योग थोडा करून पाहावा, थोडंसं ध्यान करून पाहावं आणि त्याच्यामुळे वृत्ती त्यांच्या ज्या आहे त्या बाहेर जाणार नाहीत. त्यांना त्या मनावरती थोडा ताबा ठेवण्याची सवय होईल. यासाठी हा अभ्यास योग अत्यंत कमी ओव्यांमध्ये आणि मुख्य जे सांगायचं त्यांना तेवढंच फक्त या ओव्यांमध्ये सांगितलेलं आहे कवींनी. आणि आता पुढे
10वं प्रकरण सुरू होत आहे. हे 10वं प्रकरण दृश्यभास खंडन असं याचं नाव आहे या 10व्या प्रकरणाचं. आज आपण एकूण 323 ज्या पूर्ण या ग्रंथाच्या ओव्या आहेत त्यापैकी आपण आज 197 ओव्या पूर्ण केलेल्या आहेत. ही शेवटची ओवी वाचून आपण एकी एकला दुजा नाही देखिला ज्ञान मात्र संचला आत्माराम. हा परमात्मा जो आहे हा ज्ञानरूप आहे आणि मी एकटं असल्याचं मला ज्ञान फक्त होणार आहे, ज्ञान फक्त होईल आणि इतर काही आहे अस्तित्व याची मला जाणीवही होणार नाही, असा या ओवीचा अर्थ. आणि आता आपण पहिली ओवी पाहू, दृश्यभास खंडन या 10व्या प्रकरणाची. हा ग्रंथ परमामृत नावाचा हा ग्रंथ आणि फार चांगला असा वेदांत ग्रंथ आहे आणि मुकुंदराज महाराजांनी हा लिहिलेला आहे. फार कमी शब्दांमध्ये आणि बरंच ज्ञान देणारा आणि थोडा सोप्या भाषेतला हा असा चांगला ग्रंथ आहे. तर आपण आता पुढे याचा अभ्यास करू. तर पहिली ओवी अशी आहे, ऐसा उमजन होता. ऐसा उमजन होता म्हणजे असे ज्ञान न होता. कोणते ज्ञान न होता? मी एकटा ज्ञान मात्र आत्माराम आहे, मी ज्ञानरूप आहे, मी आत्माच आहे, असं ज्ञान न झाल्यामुळे असा याचा अर्थ. ऐसा उमजन होता अज्ञान गडदा माझी पडता. असं जर ज्ञान झालं नाही तर काय होईल? मी अज्ञानाच्या गडद अंधारामध्ये पडलेला राहीन. आणि काय होईल? न कळे म्हणून भ्रमता वेड लागे. अरे मला हे कळत नाही, ते कळत नाही, ते कळत नाही, अशा शंका नेहमी अज्ञानामुळे माझ्या मनात राहतील आणि मी वेडा होईन म्हणजे मला भ्रमित होईन, असा याचा अर्थ. ऐसा उमजना होता म्हणजे हे जर ज्ञान मला नाही झाले तर मी अज्ञानाच्या अंधारी पडीन. अज्ञान गडदा माझी पडता आणि मी काय म्हणेन की अरे मी भ्रमलेलो आहो आणि मला वेड्यासारखं वाटतंय, अशी माझी या अज्ञानाच्या या जगामध्ये माझी स्थिती होऊन जाईल, असा या पहिल्या ओवीचा अर्थ आहे. आता दुसऱ्या ओवीत हे म्हणतात, कवी म्हणतात, तो भ्रम आपणची वाहे. हा जो अज्ञानाचा जो भ्रम आहे तो मी ज्ञानाकडे लक्ष न दिल्यामुळे जे आहे मी स्वतःच तयार केला आहे. नथिले अज्ञान धरून आहे, अज्ञानाला मी धरून राहिलो आहे. वाया संदेही पाहे न कळे म्हणून. मला हे स्वरूप ज्ञान नाही आहे आणि स्वरूप ज्ञान नसल्यामुळे, स्वरूप ज्ञान मला कळत नसल्यामुळे न कळे म्हणून त्याच्यामुळे काय होऊन राहिलं आहे, मला अनेक संशय निर्माण झालेत माझ्या मनामध्ये आणि मी संशयितासारखं सर्वत्र पाहतो आहे. वाया संदेही पाहे न कळे म्हणून. माझ्या मनात अनेक संशय निर्माण झाले. काय संशय निर्माण झाले आहेत? मला हे स्वरूप ज्ञान नसल्यामुळे माझ्या मनामध्ये मी काय करावं, खरं काय आहे, खोटं काय आहे याविषयी संशय आहे. कोण माझं आहे, कोण नाही आहे, मी कोण आहे, कुठून आलो मी, हे सगळं जग काय आहे, मी कुठे जाणार आहो, असे अनेक प्रकारचे जे प्रश्न निर्माण झालेले आहेत त्यालाच आपण संदेह म्हटला इथे. तर हे मला स्वरूप ज्ञान नसल्यामुळेच हे संदेह निर्माण झालेले आहे. आणि हा जो भ्रम आहे, जे संदेह निर्माण झालेले आहेत ते भ्रमामुळे झाले आहेत आणि हा भ्रम आपणची आहे, मीच तयार केलेला आहे. मी खरं तर जाणता असून, मी सगळं समजदार असून, मला सर्व कळत असून आणि मी स्वतः
स्वतःच हे अज्ञानामध्ये रस घेतो आहे आणि ज्ञानाकडे दुर्लक्ष करतो आहे आणि अज्ञानामध्ये रुची घेऊन हा भ्रम जो आहे मीच माझ्यासाठी निर्माण केलेला आहे आणि मीच अज्ञानाला धरून राहिलेलो आहोत, असा या दुसऱ्या ओळीचा अर्थ आहे. उजेडीचा घरात आला, तव दृष्टी अंधार भरला. डोळे असता अदेखणा झाला, आपण आसितो. उजेडीच्या घरात आला, तव दृष्टी अंधार भरला. डोळे असता अदेखणा झाला, आपण असतो.